उपवासाच्या दिवशी सुद्धा असा सुगंध दरवळेल की सगळे म्हणतील आज काय खास आहे। आज बनवूया मौसूत वरई भात आणि आमटी। हलकं, पचायला सोपं आणि चवीला जबरदस्त। उपवासाचं जेवण म्हणजे फक्त साधं आणि फिकं असं कोण म्हणतं? आजची ही वरई भात आणि आमटीची रेसिपी इतकी चविष्ट आहे की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। तर नमस्कार मंडळी, प्रतिभास किचनमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आपण आज ही कमी साहित्यामध्ये बनणारी रेसिपी स्टेप बाय स्टेप बघूया। यासाठी लागणारं साहित्य आहे, मी 3 वाट्या वरई, भाजलेले शेंगदाणे, बटाटे आणि मिरच्या घेतल्या आहेत। बटाटे उकडले आहेत। आता ही वरई 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। वरई धुवून त्याचं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं। आता मी गॅसवर एक पातेलं ठेवलंय, त्यामध्ये थोडंसं तूप टाकते। या तुपामध्ये ही वरई चांगली परतून घ्यायची। हलका ब्राऊन रंग येईपर्यंत ती परतायची। तुपामध्ये परतल्याने वरईच्या भाताला एक खूप छान चव येते। परतताना वरई हलवत राहायची। परतत असताना थोडासा वरईचा कलर बदलत असलेलं तुमच्या लक्षात येईल। हलका ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकणार। हलवत राहायचं जेणेकरून ती खाली लागणार नाही। आपण बघू शकतो रंग चेंज झालाय। आता मी ह्यामध्ये पाणी टाकते। पाण्याचं प्रमाण असं ठेवायचं, आपण जेवढी वरई घेतो त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं। मीठ टाकते। आता मीडियम गॅसवर ह्याला शिजू देऊया। आता हे भाजलेले शेंगदाणे, त्याचे साल मी काढून घेतले आहेत, ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते। हे मी उकडलेले बटाटे घेतले आहेत, त्याची साल काढून घेऊया। आता हे आपण कापून घेऊया। या पद्धतीने सर्व बटाटे मी कापून घेते। मिरची तुम्ही वाटून पण टाकू शकता, पण मी ही रेसिपी सर्वांसाठी बनवली। काहींना वाटलेली मिरची जर आपण मिक्स केली तर पोटाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे मी थोडीशी मोठी मोठी मिरची कट करून ती तेलामध्ये परतणार आहे। आता एका कढईमध्ये तेल घेते।
ह्यामध्ये आपण आता मिरची परतून घेऊया. कोणाला वाटलेली मिरची आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याबरोबरच मिरची देखील वाटून घेऊ शकता. आता बटाटे परतून घेऊया. एक 5 मिनिटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शेंगदाणे एकदम खरपूस भाजल्यामुळे अतिशय छान चव येते. त्याच्यामध्ये मी आता पाणी ओतते. व्यवस्थित हलवून घ्यायचं. उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करणार. मीठ टाकलं. आता त्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची. आमटीला चांगली उकळी आली की आपण गॅस बंद करणार. आपण कन्सिस्टन्सी बघू शकतो. एकदम घट्ट पण ही आमटी करायची नाही, पातळच आमटी करायची. वरईच्या भाताबरोबर ती खूप सुंदर लागते. भातही आपला झाला आहे. आता आपण हे सगळं एका ताटामध्ये सर्व करूया. अशा पद्धतीने ही एक उपवासाची थाळीच झाली आहे. मी खिचडी सकाळी लवकर बनवल्यामुळे मला त्याची रेसिपी टाकता आली नाही, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी खिचडीची देखील रेसिपी टाकेल. अशा पद्धतीने ही उपवासाची थाळी तयार आहे.